सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मोसमी वारे हे आपला प्रभाव टाकत आहेत। चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊसही होत आहे। बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगरसह लातूरमध्ये मात्र पावसाची कमतरता पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सुरूही झालाय पाण्याच्या थेंबाची जाडी तिथे बारीक राहिली। परिस्थिती आज 25 जूनला, 26 जूनला, 27 पासून पुढे कशी असणार आहे या संदर्भात हा व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत। सर्वप्रथम सगळ्यांना पेरणी संदर्भात आपण वारंवार सांगितल्याप्रमाणे चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नका। तर अनेक ठिकाणी एवढा पाऊस चालू आहे की तिथे पेरणी सुद्धा करू देत नाही। तो म्हणजे विदर्भाचा हा भाग आहे, खानदेशचा भाग आहे। सर्वाधिक मागे राहणारा जिल्हा जो आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा। इथे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यात विदर्भातही अनेक भागांचा समावेश आहे। तर आज 25 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण या भागांमध्ये चांगली हजेरी पुन्हा एकदा संध्याकाळपर्यंत लागणार आहे। परभणी जिल्ह्याची जवळपास आज व्याप्ती पूर्ण होऊन जाईल। परभणीमध्ये अनेक ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे। आंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, आष्टी या भागातही संध्याकाळी पाऊस आहे। तर परभणीच्या आणि हिंगोलीच्या वसमत, सेनगाव, कळमनुरी परिसर, रिसोड, नांदेड जिल्ह्याच्याही अनेक भागांमध्ये आज जवळपास व्याप्ती पूर्ण होऊन जाईल। परभणीच्या मानवत, सेलू, जिंतूर पट्टा, पाथरी, गंगाखेड परिसर, तर पालम हा देखील भाग आहे। मुखेड, भोकर, उमरखेड हा देखील परिसर आहे। तर आता इकडे पश्चिम महाराष्ट्रात पाथर्डी, पैठण, कडा, आष्टी, जामखेड पट्टा, शिरूर परिसर तालुका हा देखील आज पावसाच्या रडारवरती येणार आहे। त्याचबरोबर परंडा, कुरुंदवाडी, बार्शीचा पश्चिम एरिया हा देखील आज मध्यम ते चांगल्या पावसाच्या रडारवरती येणार आहे। पण पेरणीची घाई एकानेही करायची नाहीये। बार्शी नंतर वैराग परिसर, तुळजापूरमध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता राहील। मंगळवेढा परिसरातही आज दिलासा आहे, पण सर्व दूरचा नाहीये। त्याचबरोबर आज 25 जूनला बीडमध्ये धारूर परिसर या भागाचा समावेश आहे। माजलगाव परिसर आहे, गेवराई पट्टा आहे, गढी हा पट्टा आहे, शहागड हा देखील पट्टा आहे। त्यानंतर परिस्थिती उत्तरेकडील भागांना सुद्धा म्हणजे बीड, आष्टी, माजलगाव परिसर बऱ्यापैकी आहे, पण चांगला पाणी झाल्याशिवाय पेरणी करू नका। धुरळ पेरणीचा सल्ला नाही। त्यानंतर पळी, वैजनाथ हा देखील भाग आहे। अहमदपूरचा देखील उत्तर साईडचा भाग आहे। गेवराई नंतर जो काही खालील येणारा पट्टा नांदेडपर्यंतचा देलगूर परिसर देखील आहे। त्यानंतर इकडे बघूयात आपण आज विदर्भातल्या जवळपास अकोला, खामगाव, यवतमाळ, पुसद, वाशिम इथे चांगला पाऊस आहे। अमरावती सुद्धा, अचलपूरच्या उत्तरेकडील भागांना मोठ्या पावसाची संकेत आहेत। हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर हा देखील भाग आज चांगल्या पावसाच्या रडारवरती आहे। तर भिवंडी, मुंबई हा देखील भाग आज चांगल्या पावसाचा आहे। त्यानंतर परिस्थिती संध्याकाळी किंवा मध्यरात्री 25 जूनला ही लातूरच्या अनेक भागांमध्ये सुरुवात करेल आणि बीडचा मात्र आज अनेक भाग बरोबर लिंबा गणेश परिसर, पश्चिम भाग, दक्षिण भाग, माजर, सुंबा पट्ट्यातही सुरुवात करेल। पाऊस, गरमीची लेवल आणि वाऱ्याचा जोर ह्याचा प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीने आहे। म्हणजे पाण्याच्या थेंबाची जाडी या भागात बनत नाही। पाऊस या भागातही सर्व दूर सारखा पडतोय, पेट वळता किंवा नुसता पत्रावून पाणी वगळल्यासारखा ही पद्धत या भागामध्ये चालू आहे। तो म्हणजे बीडचा, लातूरचा, धाराशिवचा, सांगलीचा भाग। मग या भागातल्या पेरण्या सुरळीत कधी पार पडू शकतात का? वाऱ्याचा जोर या भागामध्ये कधी किती तारखेपर्यंत आहे तर ते देखील लक्षात घेऊया। कमीत कमी 26 तारखेपर्यंत वाऱ्याची जी काही कमजोरीपणा आहे तो जास्त प्रमाणात जोरदार वारे हा पद्धत आहे। त्यानंतर ह्या वाऱ्याचा जोर 27 पासून पुढे कमी होईल आणि त्यानंतरच या भागाची 100% असणारी व्याप्ती पूर्ण होईल। त्यामध्ये 27, 28, 29 ही तारीख उजळू शकते। तोपर्यंत पेरणीची घाई नसावी। यामध्ये सोलापूरला थोडा दिलासा दक्षिण भागांमध्ये आहे। त्यानंतर परिस्थिती या भागाची चांगली सुधारून जाईल। पावसाचं जे काही प्रमाण आहे, ज्या भागांना जास्त पाणी झाला यांना पेरणीला
थोडा आणखीन उशीर लागणार आहे. म्हणजे काही ठिकाणी पाऊस कमी पडून सुद्धा पेरण्या लांबतील आणि काही ठिकाणी पाऊस जास्त पडूनही पेरण्या लांबतील. तो भाग म्हणजे विदर्भाचा असणार आहे. त्यानंतर सांगलीसाठी सुरुवात योग्यरित्या होईल अशी तारीख सध्या 2 दिवस नाहीये. म्हणजे 25ही नाहीये आणि 27 नाहीये. तर 26ला नाहीये, 27 आहे. 27ला संध्याकाळनंतर सांगलीचा जो काही सातारा परिसर, कोल्हापूर परिसर, निपाणी, बेळगाव सह कर्नाटकचा परिसर आहे. त्यामुळे या भागामधला हा जो काही येणारा कर्नाटक मार्गे येणारा पाऊस आहे तो विजयपुरा, मंगळवेढा, सांगलीच्या भागात आहे. पण या भागात वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे पेरणीचा निर्णय तडकाफडकी घेऊ नका अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. तर विदर्भाला मात्र पुढील 2 ते 3 दिवस आणखीन अतिवृष्टीचा इशारा हा विदर्भाच्या काही भागांना कायम असेल. विदर्भाबरोबरच पूर्व विदर्भाला मात्र मुसळधार ते अतिमुसळधारेची जी काही पद्धत आहे ती कायम असेल. खानदेशमध्ये सुद्धा राहिलेल्या गावांना आज काही प्रमाणात 2 दिवसात अनेक ठिकाणी घेईल. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये हे दरवर्षी घडणारी कंडिशन आहे. 5 ते 6 जिल्ह्यांना, त्यामध्ये नाशिकचा समावेश असतो, धुळ्याचा समावेश असतो, अहिल्यानगरचा तर असतो. त्याचबरोबर पंढरपूर आणि सांगली, सोलापूर, बीड बरोबरच लातूरला यांना पाऊस बारीक पडणं किंवा मध्यम पडणं हे नवीन नाही. यामध्ये वारंवार होणाऱ्या शेड्यूलनुसार, दरवर्षीच्या रेकॉर्डनुसार या भागामध्ये इतर भागाच्या तुलनेमध्ये नेहमी पाऊस 4-5 दिवस मागे पुढे करत राहतो. पण हा भाग वंचित राहणार नाहीये. आज बऱ्याच ठिकाणी 25 तारखेला या भागातही अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पावसाची मजल आहे, कमी नाही. पण आज पाऊस जर चांगला वाहुनी पडला किंवा चांदणभरीत पडला तरच पेरणीचा निर्णय घ्या. पेनवरती पावसावरती पेरणीचा निर्णय घेऊ नका. हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग या भागाची 100% व्याप्ती कधी होऊ शकते पूर्ण हे देखील पाहूयात. लातूरची, सोलापूरची आणि बीडची एकही गाव न सुटणारी व्याप्ती जी आहे ती 28च्या संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पूर्ण होईल. पंढरपूर, बार्शी, सोलापूर या भागाची ही व्याप्ती 28 तारखेला संध्याकाळी पूर्ण होईल. त्याचबरोबर नांदेडच्याही एकही गाव न सुटणारी व्याप्ती ही संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. अशी कंडिशन 3 दिवसानंतर आहे. आजही 25 तारखेला तिथे पेरणीयोग्य पाणी आहे, असं नाही की नाही, तिथे सुद्धा आजही आहे. पण इथे पडणाऱ्या, आज पाऊस पडलाय आजूबाजूच्या गावाला, लगेच दुसरं गाव काही गडबड करू नये म्हणून हा सल्ला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आल निनोची तीव्रता जी आहे ती वाढलेली नाही. उलट IMDचा कालचा TV 9चा रिपोर्ट आहे ती खूप कमी आहे, कसर भरून निघणार आहे. आणि या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या सर्व पेरण्या होऊन जातील अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर कालपर्यंत ज्यांच्या धुरळ पेरण्या झाल्यात, ज्यांच्या पाऊस पडला देखील आहे चांगला, त्यांना आजही वातावरण बनवून संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होईल अशी पद्धत आहे. माझी सध्या पेरणी चालू असल्यामुळे माझे व्हिडिओज थोडे कमी झालेत सकाळपासून, पण तरी सुद्धा अनेक जणांच्या फोनमुळे हा आग्रह व्हिडिओ करतोय. आज संध्याकाळी ऍप्लिकेशनचा लाईव्ह सुद्धा असणार आहे आणि विषय तुम्हाला मी सरळ सांगितलेला आहे की पावसाची जी काही कंडिशन आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे. फक्त आपल्या काही भागामध्ये नाही पडल्यामुळे तुमचं टेन्शन वाढतंय. तर हे टेन्शन बिलकुल सोडून द्या, काळजी करू नका आणि घाई करू नका. तर पुन्हा एकदा सांगतोय, आज 25 तारखेची व्याप्ती कोणाला वाढणार आहे ते देखील. आज संभाजीनगरच्या, अहिल्यानगरच्या भागांमध्ये व्याप्ती वाढणार आहे. बीडमध्ये सुद्धा आज चांगली व्याप्ती वाढणार आहे. परभणीची व्याप्ती 100% पूर्ण ही आजच होईल. नांदेडची सुद्धा व्याप्ती पूर्ण होईल आणि लातूरच्या देखील अनेक भागांची व्याप्ती आज पूर्ण होणार आहे. हिंगोलीसह वाशिमची व्याप्ती आज वाढणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचीही राहिल्या साहिल्या गावांना चांगली मुसळधार पावसाने हजेरी लागणार आहे. अकोल्याचा, अमरावतीचा नंबर देखील याच्यामध्ये आहे. फक्त बीड जिल्ह्याची व्याप्ती काही प्रमाणात कमी आहे, ती सुद्धा 2 दिवसामध्ये भरून निघेल. पेरणीची घाई करू नका, काळजी करू नका. मान्सून खराब नाही, मान्सून उलट चांगला आहे. जवळपास पुढील 10 ते 12 दिवस आणखीन तारखा वाढणार आहे. म्हणजे पाऊस न उघडण्याच्या तारखा आहे. पुढे पाऊस वाढत जाईल अशी परिस्थिती आहे. जय शिवराय, धन्यवाद.